हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे बुधवार आणि बुधवार म्हणजे आमच्या कसाऱ्यातला असतो पाण्याचा दिवस आणि सकाळी 5:30ला पाणी येतं तर 9 वाजेपर्यंत दर 8 दिवसांनी हे रिपीट असतं आणि दर 8 दिवसाचं पाणी आम्हाला स्टोरेज करावं लागतं। तर आम्ही ते कशा प्रकारे स्टोरेज करतो आणि हा दिवस किती हेक्टिक असतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। आणि हे पाणी साठवण्याकरिता आम्हाला किती सगळ्या वस्तू लागतात, किती भांडी वगैरे लागतात आणि खूप जास्त त्रासदायक हा दिवस असतो। तर हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे की कसं आम्ही हे पाणी स्टोरेज करतो। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर मी आता माझ्या किचनमध्ये जात आहे आणि तुम्हाला दाखवते की आम्हाला किती पाणी स्टोरेज करावं लागतं आणि ते मी कसं कसं यूज करते पूर्ण आठवड्यावर। चला तर मग। तर ही इतकी भांडी हे एका रूममध्ये आहेत। याच्यामध्ये खाली ह्या 3 टाक्या इथे भरलेल्या आहेत। त्याच्यानंतर इथे पूर्ण हे 9 हंडे आहेत आणि 3 छोटे छोटे हंडे आहेत, तुम्ही बघू शकता। हे पूर्ण आम्हाला सकाळी 5:30ला उठून व्यवस्थित क्लीन करावे लागतात, व्यवस्थित भांडीही घासून घ्यावी लागतात। मग कितीही थंडी असो किंवा काही असो पण ही भांडी आम्हाला क्लीन करावीच लागतात। यामध्ये पूर्ण पाणी भरून ठेवलेलं आहे। ॲक्च्युली आजच पाणी आलेलं होतं तर ही भांडी इथे हे व्यवस्थित मोठं आहे त्याच्यामुळे इतकी काही भांडी भरायला जागा पण भरपूर पुरते। हे आमचं नवीन घराचं किचन आहे आणि आमच्या जुन्या घराच्या एक किचन आहे जो किचन आम्ही यूज करत नाही, तिथे पण आम्ही पूर्ण स्पेशली पाण्यासाठीच तो रूम केलेला आहे। आणि इथे हा एक मोठा टोप, त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर पाणी बसतं आणि हे भांड्यांसाठी किंवा कपड्यांसाठी असं होतं। हे जेवढे हंडे भरलेले आहेत ते 8 दिवसांच्या स्वयंपाकासाठी पुरेसे होतात। आणि इकडे आमच्या घराचं मागचं दार आहे आणि या मागच्या दाराला सुद्धा आम्ही मोठा असा ड्रम हे ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर पाणी बसतं। मी आत्ता आमच्या जुन्या घराच्या किचनमध्ये चालली आहे। इकडे पाटईचं घर असल्यामुळे थोडंफार अंधार असतं। हे आमचं जुनं घर आहे ज्याच्यामध्ये आम्ही हे सगळे भांडे भरून ठेवतो। इकडे फिल्टर आहे आणि जवळजवळ 10 ते 15 या छोट्या छोट्या कळशा भरून ठेवलेल्या आहेत। पाण्याचं प्रेशर जास्त राहत नाही त्याच्यामुळे आम्हाला नळाला मोटर जॉईंट करावी लागते आणि मोटर जॉईंट करण्यासाठी सकाळी सकाळी लाईट गेलेली असली तर खूपच तारांबळ होते आणि त्यामुळे कधीकधी पाणी पुष्कळ असं प्रमाणात होतही नाही। दर 8 दिवसांनी आम्हाला हे सगळे भांडे रिकामे करावेच लागतात, नाहीतर त्याच्यामध्ये डेंग्यू, मलेरिया अशा वेगवेगळ्या मच्छरांच्या अळ्या व्हायची भीती असते। पिण्यासाठी आम्ही जे पाणी वापरतो ते आम्ही फिल्टर करून घेतो आणि फिल्टर करण्याच्या आधी या पाण्यामध्ये ग्रामपंचायतीतून औषध मिळतं जे पाणी स्वच्छ करण्यासाठी दिलेलं असतं, त्याचा उपयोग आम्ही करतो। आणि हा आमचा जुन्या घरातला किचन आहे। इथे जास्त कोणी वावरत नाही, फक्त पाण्यासाठीच हा स्पेशली रूम केलेला आहे। ही घराची समोरची बाजू आणि ह्या जुन्या घराच्या समोर आम्ही हे सगळे ड्रम्स ठेवलेले आहेत। हे ड्रम्स आणि ही मोठी टाकी हे सगळं आम्हाला दर आठवड्याला स्वच्छ करावं लागतं। तर 3 ते 3,500 लिटर पाणी 8 दिवस पुरेल इतकं पाणी आम्हाला साठवून ठेवायला लागतं। आणि इकडे ही नवीन घराची गॅलरी आहे जिथे हे भांडी वगैरे घासण्यासाठी भांडेवाली बाई येतात त्यांच्यासाठी हे पाणी भरून ठेवलेलं असतं। हा नवीन घराचा पहिला मजल्यावर हे घर बांधलेलं आहे। ह्या रूममध्ये सुद्धा हे इतकं सगळं पाणी साठवून ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये एक मोठा ड्रम आहेत, काही छोटे टप आहेत आणि इकडे फिल्टर वगैरे पण एक्स्ट्रा लावून ठेवलेलं आहे। तांब्याचे हंडे, 2-3 टाक्या आणि काही 4-5-6 हंडे इथे भरलेले असतात।
तर अशा प्रकारे आम्हाला सगळं काही व्यवस्थित स्टोअर करून ठेवायला लागतं आणि पूर्ण 8 दिवसाचं एक शेड्यूल तुम्हाला बनवावं लागतं की तुम्हाला कपडे, भांडी या सगळ्यांसाठी किती पाणी यूज होणार आहे, कोणता ड्रम आपल्याला कुठल्या गोष्टीसाठी यूज करायचा आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून पाणी आपल्याला वापरायला लागतं. खूप कमी प्रमाणामध्ये पाणी इथे वापरायला लागतं. आणि एक गृहिणी असल्यामुळे सकाळी 5:30लाच उठा आणि एक दिवस आणि पूर्ण आठवडाभराचं इतकं सगळं काम एकाच दिवशी निघतं. आणि जर खरंच तुम्ही कसाऱ्यामध्ये एक गृहिणी असाल, तर जर तुम्हाला कुठे इंटरव्ह्यूला जायचं असेल किंवा काही असेल, पण जर बुधवारचा दिवस असेल तर तुम्हाला कुठेही जाता येत नाही, कारण हा मेन दिवस असतो की ज्या दिवशी तुम्हाला इतकं सगळं पाणी स्टोअर करायला लागतं. आणि हा एक दिवस जर गेला तर त्याच्या पुढचे पुन्हा 8 दिवस तुम्हाला पाणी मिळणार नाही, हे ठरलेलं असतं. त्याच्यामुळे जर बुधवारच्या दिवशी कुठलाही इंटरव्ह्यू असो किंवा कुठलीही मोठी एक्झाम जरी असली तरी तुम्हाला कुठेही जाता येत नाही. तर इथे प्रत्येक गृहिणीची बुधवारच्या दिवशी होणारी तारांबळ खूप जास्त कष्टाची आणि मेहनतीची असते, कारण पूर्ण दिवस आपला पूर्ण शेड्यूल चेंज होऊन जातं एका दिवसामुळे. तर इथले पुढारी वगैरे जे आहेत तर त्यांच्याही घरी हेच चालू असेल मे बी. त्यांनाही सवय झालेली आहे, त्याच्यामुळे कुणीही या प्रश्नाला आवाज उठवत नाही की का इथे वर्षानुवर्ष हीच परिस्थिती आहे. आज जवळजवळ 30-40 वर्ष झालेली आहेत, तरी पण ही परिस्थिती काहीही केल्या इथली बदलत नाही. तर आता जवळजवळ इथे मला लग्न करून येऊन 4 ते 5 वर्ष झालेली आहेत. 2019मध्ये माझं लग्न झालं. तेव्हापासून मी बघते की ही परिस्थिती जैसे ते आहे. कधीच हा बुधवार कुठल्याही लेडीजला चुकलेला नाही. तर आधी इथे पाणीचा टायमिंग काय होता, तर सकाळी 9 ते दुपारी 12, पण आत्ता जो टायमिंग आहे तो आहे सकाळी 5:30 ते 9. म्हणजे ॲक्च्युली काही बायकांना असं वाटतं की ठीक आहे, सकाळी सगळी कामं उरकून जातात, पण ज्या काही लेडीज आहेत ज्यांना सकाळी 7ला वगैरे ऑफिसला जायचं असेल तर त्या बायकांना हे सगळं खूप हेक्टिक वाटतं. तर आज तर फक्त आम्ही पाणी कसं स्टोरेज करतो हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला, पण नक्कीच मी जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा आम्ही बुधवारचं पाणी कसं भरतो, त्या दिवशी आमची कशी तारांबळ उठते आणि किती मेहनतीने हे सगळं पाणी आम्हाला भरावं लागतं, नळ कसे जॉईंट करावे लागतात, या सगळ्याचा पूर्ण मी व्हिडिओ बनवणार आहे आणि तो मी टाकणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि हा व्हिडिओ कसा झाला हे पण नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.